हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये। तर मंडळी, भाजीसाठी काही नसतं आणि झटपट असं आपल्याला काहीतरी जर बनवायचं असेल तर मस्त असं आपण आज तवा पिठलं बनवले। एवढी भारी चव आहे ना की तुम्ही एकदा खाल्लं की नेहमी भाकरी झाली की पहिलं पिठलं बनवायला घ्याल बघा। एवढी सुंदर आणि टेस्टी याची चव लागते आणि बनते सुद्धा एकदम कमीत कमी वेळामध्ये आणि इतकी छान चव आहे ना, तुम्ही भाकरीसोबत तर अप्रतिमच लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर तर नेहमी तुमच्या घरी हे पिठलं नक्की नेहमी असणार आहे। महाराष्ट्रीयन पद्धतीचं हे पिठलं तुम्ही जर एकदा खाल्लं की नेहमी तुमच्या घरी हे पिठलं नक्कीच बनणार आहे। आणि आता उन्हाळ्यामध्ये भाजीपाला खूप कमीच मिळतोय, त्यावेळी तुम्ही अशा प्रकारचं पिठलं नक्की बनवू शकता। याची चव तर एवढी भारी लागते ना की भाकरीसोबत तुम्ही किती भाकरी खाल्ली ना तुमच्यासुद्धा लक्षात येणार नाही, एवढं सुंदर लागते। हे पिठलं खाल्ल्यानंतर तुम्ही 2 घास जास्तीचेच खाल, एवढी सुंदर याची टेस्ट आहे। तर चला मग पटापट आपण पिठलं बनवून घेऊया। त्यासाठी पहिल्यांदा आपण हा बघा जिरे घातले मिक्सरच्या भांड्यात, थोडंसं लसूण घेतला आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मीठ घेतले। हे सगळं मिक्सरवर बारीक वाटून घेऊया, म्हणजे जाडसर जरी वाटलं ना तरीसुद्धा चालेल। आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। खूप जास्त साहित्य याच्यामध्ये लागत नाही, अगदी थोडंसं साहित्य लागतं। कांद्याबरोबरच आपण लागलीच कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेऊया। नंतर मग आपल्याला काही चिरत वगैरे बसायची गरज नाही, पटापट आपलं पिठलं बनवून तयार करणार आहोत आपण। तर आता कांदा कोथिंबीर तयार झाली आहे आणि आपण मगाशी जी मिरचीची पेस्ट बनवली ना तीसुद्धा आपली तयार आहे। आता आपण तवा ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये थोडंसं तेल घातल्यानंतर जिऱ्याची फोडणी केली। जिऱ्याला चांगली फोडणी बसल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घातला आहे। कांदा चांगला परतवून घेतला आहे। कांदा चांगला लालसर कलर येईपर्यंतच आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांद्याला चांगला कलर यायला लागलेला आहे। आता आपण यामध्ये जी पेस्ट बनवली होती मिरचीची ती घालून घेतली। तुम्ही किती तिखट खाताय त्या अंदाजाने तुम्ही इथं मिरच्या वापरायच्या आहेत। आता हे सुद्धा चांगलं परतवलं आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली, थोडं पाणी घातलेलं आहे। इथं तुम्ही किती पिठलं बनवत आहात याच्यानुसार तुम्ही इथं पाणी वापरायचं आहे। मी आता हे 2 लोकांसाठी पिठलं बनवते तर मी हे अर्धा ग्लास इथं पाणी वापरलेलं आहे। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि नंतरच मग आपण यामध्ये पीठ घालायचं आहे। थोडंसं मीठ बघा आणि मीठ एकदा घालून घ्या, त्यानंतर थोडं पीठ घालायचं आणि ते पळीने चांगलं मिक्स करून घ्यायचं। याच्या गाठी झाल्या नाही पाहिजेत, अशा पद्धतीनं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मस्त असं पातळच ठेवायचं, म्हणजे 5 मिनटं त्याला चांगलं उकळी येऊ द्यायचे आणि ह्या पिठाला आपल्याला शिजू द्यायचं आहे। आणि मस्त असं आपलं पिठलं बघा तयार झालेलं आहे। एक नंबर दिसतं आहे, पण वास तर एवढा छान सुटला आहे ना की कधी खाईन असं झालं आहे बघा। वरून मस्त अशी कोथिंबीर भरभरायची आणि इथं आपण थोड्याशा तेलामध्ये आपण लाल तिखट घातले अर्धा चमचा आणि ते वरून आपण घातलं, यामुळे तर चव एवढी भारी लागते ना की पिठलं खाल्लं ना तर तुम्ही खातच राहाल, एवढी भारी याची टेस्ट लागते। आणि हो, हे पिठलं करण्यासाठी चण्याचं पीठ म्हणजे बेसनच आपण वापरलेलं आहे। नंतर म्हणाल की पीठ कुठलं ते सांगितलं नाही, नुसतं पीठच म्हणाले ना मी। तर इथं आपण चण्याचं पीठ वापरलं आहे आणि मस्त असं आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे। 5 मिनटं चांगलं शिजू द्यायचं आणि मस्त असं आपलं पिठलं तयार आहे भाकरीसोबत खाण्यासाठी। आणि याची चव ना भाकरीसोबतच छान लागते, चपातीसोबत काय मजा येणार नाही। मस्तपैकी कांदा घ्या सोबतीला आणि पिठलं एन्जॉय करा। एवढी छान महाराष्ट्रीयन पद्धतीची मी तुम्हाला रेसिपी दाखवली म्हणल्यावर तुम्ही व्हिडिओला लाईक तर केलंच पाहिजे। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला हे पिठलं कसं वाटलं मला एकदा नक्की कमेंट करून सांगा। आणि इतकं छान लागते, खरंच छान लागते की तुम्ही एकदम नक्की घरी बनवून बघा आणि त्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगायचं की तुमचं पिठलं कसं झालं होतं आणि कसं वाटलं तुम्हाला। मला तर हे पिठलं खूप आवडतं, तुमच्या घरच्यांनासुद्धा नक्की आवडेल। जर आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा।